नरेंद्र पाटील पहा अनुभव खूप मोठा आहे आणि खरंच एक आपल्या परिवारामध्ये आपल्याला या मार्गात असल्यानंतर जागाचं कर्तव्य आहे. तर नरेंद्र पाटील सालेगडा या गावचे आणि त्यांच्या घरी 90 एकर शेती होती. 90 एकर शेती आणि त्या 90 एकर शेतीराव त्यांच्या घरी नौकराचे एकटा मुलगा आणि त्या मुलांनी शिक्षणाला जेव्हा सुरुवात केली लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत तर पहा ग्रॅज्युएट पर्यंत मुलगा शिक्षण झाला आपल्या मार्गामध्ये. आणि बाबा म्हणे आपल्याकडे 90 एकर शेती आहे, आपल्याला नौका ठेवण्याची का जरूरत आहे? बाबा तुम्ही मला एक ट्रॅक्टर घेऊन द्या, आपण आपली स्वतःची शेती सांभाळून टाकून, मला नोकरीची जरूरत नाही आहे. विषय मुलाच्या वडिलांनी ऐकलं. मुलासाठी एक वडील एक ढाल असते, मुलीसाठी एक मनाचा फास असते. अगा आपण या मार्गात राहून जर आपण ह्या सर्व गोष्टी जर या ठिकाणी आपण समजू शकलो तर आपला परिवार हमेशा सुखीच राहील, कधी दुःखी होणार नाही. हे मार्गाची रूपरेषा आहे. वडील तुमच्यासाठी रात्र दिवस कष्ट करते, पण वडिलाला तुम्ही का देता? स्वतःची पत्नी बी विचार करू शकत नाही. हा मनुष्य घरून एक चप्पल घेऊन घराच्या बाहेर जाते आणि तो दिवसभर घुमून सण्याने तुमच्यासाठी का कर्म करून येते? वेळ आणि प्रसंग समजण्याची आपल्याला जागृत होण्याची जरूरत आहे. आज माझी मुलगी असेल, तुमच्या मुली असेल, शौकामध्ये आपण कसं वागायला पाहिजे, आपल्या मुलीला का शिक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुलांनी आई वडिलाचं कर्तव्य समजायला पाहिजे. वडील आणि आई एक टाइम उपाशी राहू शकते, पण आपल्याला मुलाला उपाशी ठेवू शकत नाही. हे कर्तव्य समजण्याची जरूरत आहे आपल्याला. जेव्हा 90 एकर शेती त्यांच्यापाशी राहून सण्याने मुलाचं ऐकलं आणि शेती दिली. ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर घेऊन सण्याने नवीन शोरूम ट्रॅक्टर आणलं घरी आणि आईला बाबांना सांगितलं का आपले सर्व काही जे काही रिश्तेदार असन, बेटा पत्रिका छापून टाक आणि परिपूर्ण आपल्या परिवारामध्ये रिश्तेदाराला देऊन दे. पण संगत गलत संगतीचा परिणाम काय झाला? एका धीवर समाजच्या मुलासोबत त्या मुलाची पाटलाच्या मुलाची संगत होती आणि या मार्गात राहून बी त्याला दारूचं व्यसन लागलं. वडिलाला मालूम नव्हतं माझा मुलगा हा दारू पिते. आणि त्या गावामध्ये एक शांताबाई नावाची एक बाई होती ना, ते दारू विकत होती. पत्रिका ट्रॅक्टर आणला. ट्रॅक्टर आणल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आपल्या गावामध्ये आपण आपल्या घरी बेटा हवन करू म्हणून सनेने हवन करून असा निर्णय घेतला. आणि त्या पत्रिका पहा त्यांनी त्या शांताबाईच्या घरी एक पत्रिका नेऊन ठेवली. 99 पत्रिका त्या गड्ड्यामध्ये दाबून दिल्या. एका रिश्तेदाराला पत्रिका दिली नाही. आपल्या मार्गामध्ये का होते हे एक समजायची जरूरत आहे आपल्याला. तपास समोर इकडं हवन चालू आणि तो त्याचा मित्र आणि तो दोघे जण त्या शांताबाईच्या घरी गेले आणि दारू पिऊन सण्याने वापस आले. याची इच्छा पुरी नाही झाली. घरून सण्याने ट्रॅक्टरची चाबी घेतली आणि भंडाऱ्याच्या रोड न लागली. तुम्हाला सांगतो 1 किलोमीटर भंडाऱ्याच्या बाहेर गेला आणि एक मुलगा या साईडला पडला, एक मुलगा या साईडला पडला. समोरच्या गाडीसोबत ठोस झाली. दोन्ही मुलं खतम झाले. म्हणून आपल्याला या मार्गामध्ये जागाची वेळ आहे.
हे नको समजा माझी मुलगी मी मार्गामध्ये आहो, माझी मुलगी जर कॉलेजमध्ये जात असेल तरी तुम्हाला तिच्या विषयावर सायंकाळी आली बेटा आज शाळेमध्ये का झालं हे समजण्याची जरूरत आहे आपल्याला. सर्व आपल्याला समजून गेला पडा. आणि ह्या मार्गामध्ये आई वडील जे रात्रदिवस कष्ट करते तुमच्यासाठी. अरे माझी मुलगी आरबीआयची परीक्षा देऊन 3 मार्कांनी फेल झाली. मी मुलीला एकच शिक्षण देतो, सरळ रस्त्याने घराकडे जायचं ना आपल्या भगवंताचं नाव घेऊन घराकडे पैसा काही लागत असेल पण शिक्षणाला मागं यायचं नाही. आई वडील जेवढा परिश्रम करायचे तितके तुमच्यासाठी करते पण तुम्हाला या ठिकाणी जागाचं आहे. मानत्या की बाबा जुमदेवजीने काय सांगितलं, मी जे केलं ते तुम्ही लोक करा, फक्त मी जेवढं सांगतो नेमानं तत्व शब्द नेमानं तितक्याच परिश्रमात जर वागलं तरी तुमचं जीवन सुखसमुख खुशीनं जगू शकते. हे सांगितलंय मानते की बाबा जुमदेवजीनं. बाकी तुम्हाला काय सांगितलं का 3 त्याग करा का रात्र दिवस करा बा म्हणून, पण आपण तितके नाही पाडू शकत. म्हणून मी या ठिकाणी आलो.